सत्ताधारी आमदारांच्या कारखान्यांनाच कर्ज हे आरोप तथ्यहीन। आमच्याकडे जे प्रस्ताव आले होते त्याची पडताळणी करूनच केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवले होते। अजित पवारांची एबीपी माझाला माहिती। आगामी विधानसभा महायुती 3 मुख्य पक्ष एकत्रित लढणार। राष्ट्रवादी अजित पवार पक्ष विधानसभेच्या 85 जागा लढणार। आतापासूनच विधानसभेला सामोरं जा, अजित पवारांच्या सूचना। विधानसभा निवडणूक पुन्हा कधीच लढवणार नाही, महादेव जानकरांची घोषणा। नाराज नाही, आता दुसऱ्यांना संधी दिली पाहिजे, महादेव जानकरांचं स्पष्टीकरण। एससी आणि एसटी मतांसाठी भाजपची मोर्चे बांधणी। एससी आणि एसटी मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसोबत फडणवीसांची चर्चा। विधानसभा निवडणुकीत बेसावध राहू नका, फडणवीसांच्या सूचना। 6 जुलैला मुंबईच्या षण्मुखानंद हॉलमध्ये महायुतीचा मेळावा। मेळाव्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचं रणशिंग फुंकलं जाण्याची शक्यता। दूध उत्पादकांना प्रति लिटर 30 रुपये शिवाय 5 रुपये अनुदान असे 35 रुपये मिळणार। तर दूध भुकटी निर्यात करणाऱ्या प्रकल्पांना किलोमागे 30 रुपये देणार। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची घोषणा। 10वी 12वीच्या पुरवणी परीक्षा 16 जुलैपासून सुरू होणार। कोणतंही शुल्क न घेता विद्यार्थ्यांना हॉल तिकीट उपलब्ध करून देण्याचे शाळांना आदेश। नीट पीजी परीक्षा ऑगस्टमध्ये होण्याची शक्यता। नीट पीजी योजना ऑनलाईन पद्धतीने होणार। 22 जूनला होणारी परीक्षा आयत्या वेळेला केली होती रद्द। गणेशोत्सवासाठी उद्यापासून एसटीचं आरक्षण। प्रवाशांच्या सोयीसाठी यंदा गणेशोत्सवाच्या 60 दिवस आधीच आरक्षणाची मुभा। महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटवरून करता येणार आरक्षण। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही तलावातल्या पाणीसाठ्यात वाढ। गेल्या 24 तासात झालेल्या पावसामुळे तलावातला पाणीसाठा 1.5% वाढला। 7ही तलावात मिळून 8.24% पाणीसाठा। यंदा वेळेच्या 6 दिवस आधीच मान्सूननं देश व्यापला। भारतीय हवामान विभागाची माहिती। तर आजपासून 6 जुलैपर्यंत महाराष्ट्र, गोवा आणि गुजरातमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या मुंबईतल्या घराबाहेर समर्थकांचं आंदोलन। निलंबन मागे घेतलं जावं या मागणीसाठी आंदोलकांच्या घोषणा। पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड। पालकमंत्री झाल्यापासून ठाणे जिल्ह्यात न फिरकल्यानं मंत्री शंभूराज देसाईंच्या विरोधात शरद पवार गटाची बॅनरबाजी। पालकमंत्री शोधणाऱ्याला गावठी कोंबडा आणि वळघणीचे मासे अशा आशयाचे बॅनर। लाडकी बहीण योजनेच्या घोषणेनंतर पालघर तहसील कार्यालयासमोर महिलांची गर्दी। तर दुसरीकडे शैक्षणिक कामासाठी लागणारे दाखले मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी झाल्यानं प्रशासनावर ताण। मुंबईतल्या गोरेगावात आरे कॉलनी मयूरनगर परिसरात मोठ्या प्रमाणावर खड्डे। पहिल्याच पावसात खड्डे पडल्यानं रस्त्याच्या कामावर प्रश्नचिन्ह। विरार रेल्वे स्थानकाच्या ब्रिजवर पतीकडून पत्नीवर चाकून प्राणघातक हल्ला। पत्नी गंभीर जखमी। कौटुंबिक वादातून हल्ला केल्याची माहिती। वसईमध्ये शनिवारी रात्री उशिरा कामावरून परतणाऱ्या 32 वर्षीय तरुणीचा रेल्वे स्थानक परिसरात विनयभंग। मोबाईलही चोरला। पोलिसांनी विनयभंग करणाऱ्याला आणि चोरी करणाऱ्याला केली अटक। दीक्षाभूमीमध्ये आजपासून सर्वसामान्यांना पुन्हा दर्शनासाठी प्रवेश। छोट्या छोट्या समूहात पोलिसांच्या देखरेखीत प्रवेश दिला जातोय। काल दिवसभर दीक्षाभूमीत कोणालाही प्रवेश नव्हता। दीक्षाभूमी परिसरातल्या भूमिगत पार्किंगच्या कामाला विरोध करणाऱ्या आंदोलकांवरचे गुन्हे मागे घ्या। आरपीआयच्या सचिन खरात यांची मागणी। दीक्षाभूमीच्या जवळ असलेल्या शाळांना सुट्टी जाहीर। तोडफोडीच्या घटनेनंतर दीक्षाभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यांवर वाहतूक निर्बंध असल्यानं बीआरए मुंडले शाळेकडनं सुट्टी जाहीर। लाडकी बहीण योजनेसाठी कागदपत्र गोळा करण्यासाठी म्हणून महिलांची धावाधाव। नागपूर पालिकेच्या मुख्यालय परिसरात महिलांची मोठी गर्दी। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी अमरावतीमधल्या प्रत्येक तहसील कार्यालयावर दुसऱ्या दिवशी सुद्धा मोठ्या रांगा। कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी महिलांची गर्दी। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी वाशिममध्ये सलग दुसऱ्या दिवशीही मोठ्या रांगा। दस्तावेज कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी महिलांची गर्दी। बुलढाण्यात लाडकी बहीण योजनेसाठीचं काम ठप्प। खेरडा इथलं कार्यालय अद्याप उघडलेलं नसल्यानं कामकाज रखडलं।
6 जुलैपासून मराठवाड्यात जरांगेंची संवाद रॅली. हिंगोलीतनं सुरू होणाऱ्या या रॅलीसाठी मराठा बांधवांकडून जोरदार तयारी. रॅलीसाठी लावले जाणार 200 भोंगे. छत्रपती संभाजीनगरमध्ये जरांगेंना सुरक्षा दिली जावी या मागणीसाठी मराठा समाजाचा रास्ता रोको. छत्रपती संभाजीनगरच्या केंब्रिज चौकात रास्ता रोको. परळीतील गोळीबार प्रकरणी अजित पवार गट आक्रमक. रोहित पवारांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ परळी बंदची हाक. आमदार रोहित पवारांच्या विरोधात कारवाईची मागणी. लातूर नीट घोटाळा प्रकरणात आरोपींना 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी. तपास सीबीआयकडे गेल्यानंतर तपासाला वेग. आरोपींच्या कुटुंबियांचे बँक खातीही तपासली जाणार असल्याची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये महावितरण कार्यालयावर ठाकरे गटाचं आंदोलन. 300 युनिटपर्यंत वीज मोफत देण्याची ठाकरे गटाची सरकारकडे मागणी. जालन्यात शाळांच्या छतावर बसून ग्रामपंचायत सदस्याचं आंदोलन. मोडकळीस आलेली जिल्हा परिषदेची शाळा बांधून देण्याच्या मागणीसाठी आंदोलन. भर पावसाळ्यात 25 दिवसांना पाणी. बीडच्या पंचशील नगर भागातल्या महिलांचा नगरपालिका कार्यालयातच ठिय्या. लाडकी बहीण योजनेचे अर्ज ऑफलाईन पद्धतीनं स्वीकारण्याचे धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. त्यामुळे वेळ आणि पैशांची बचत होणार असल्यानं महिलांकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाचं स्वागत. संत सोपान काकांच्या पालखीचं पुण्यातल्या सासवडमधनं प्रस्थान. यंदाचं पालखीचं 120वं वर्ष. 13 दिवसांच्या पायी प्रवासानंतर 14व्या दिवशी वारी पंढरपुरात दाखल होणार. ज्योतिबा डोंगरावरनं भला मोठा दगड कोसळून आला रस्त्यावर. जेसीबीच्या सहाय्यानं दगड बाजूला करत प्रशासनानं वाहतूक केली पूर्ववत. पुण्यातल्या L3 बार पार्टी प्रकरणामध्ये ड्रग्ज पुरवठा केल्याप्रकरणी एका नायजेरियन व्यक्तीसह 3 पोलीस कोठडीत वाढ. आतापर्यंत या प्रकरणी 15 जणांना अटक. काँग्रेस नेते राहुल गांधींच्या विरोधात पुण्यामध्ये फ्लेक्स. हिंदू धर्माला नावं ठेवाल तर समुद्रात फेकून देऊ अशा आशयाचा बॅनर. सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग बांधकाम कामगारांनी अडवला. कामगारांना दिलं जाणाऱ्या साहित्याचं कुपन मिळत नसल्यानं आंदोलन. पुण्यामधील झिका बाधित रुग्णांची संख्या 7 वर. एरंडवणेमधील 2 गर्भवतींना आणि कोथरूडमधल्या एका व्यक्तीला झिकाची लागण. पुण्यातल्या तरुणांचा दिवे घाटातून अँब्युलन्सला लटकून प्रवास. घटनेचा व्हिडिओ व्हायरल. शासनामार्फत पुरवल्या जाणाऱ्या माता बालक पोषण आहारात आढळला मृत साप. सांगलीच्या पलूस तालुक्यातील घटना. कोल्हापुरातल्या राधानगरी तालुक्यातल्या कौलव गावात गुप्तधनासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक बाब समोर. या प्रकरणी कराडच्या मांत्रिकासह 6 जणांवर गुन्हा दाखल. धुळे जिल्ह्याभरात फक्त 50%च पेरण्या पूर्ण. शेतकरी अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत. पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार. अधिवेशनाच्या कामातून वेळ काढत ठाकरे गटाचे आमदार शेतीच्या कामात रमले. तुरंबव या मूळ गावी दरवर्षीप्रमाणे यंदाही भास्कर जाधव यांच्याकडनं भाताच्या रोपांची लावणी. गिरणा नदीपात्रात वाळू माफियांचा हैदोस. भर दिवसात 40 ते 50 ट्रॅक्टरद्वारे वाळू चोरी होत असल्याचं समोर. प्रशासनाचं मात्र सपशेल दुर्लक्ष. महाडमधल्या चौदार तळ्याच्या सौंदर्यीकरणासाठी 72 कोटींचा निधी मंजूर. बाबासाहेबांच्या मूळ गावी स्मारकही उभारलं जाणार. मंत्री उदय सामंतांची माहिती. सिंधुदुर्गातल्या सावंतवाडीमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत कोसळली. शाळा बंद असताना मोठा अनर्थ टळला. मात्र धोकादायक इमारतीत शाळा सुरू असल्यानं पालकांकडून नाराजी. सिंधुदुर्गातल्या आंबोलीतील धबधबा, कावळेसाद आणि अन्य ठिकाणी 50 सीसीटीव्ही बसवण्याचा पोलीस अधीक्षकांचा प्रस्ताव. अतिउत्साही पर्यटक आणि हुल्लडबाजांवर आळा बसण्यास मदत होणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.